नमस्कार, माझे नाव दीप्ती दिवा कोटले. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल चांदोळे. मी आता 9वी मध्ये आहे. माझ्या टीमचे नाव आहे V5. माझ्या टीममध्ये एकूण 5 जण आहोत. संकेत तांबे, गौरव तळकर, सुमित पडवे, समीर पाचटे. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे भूकंपाचे अंदाज व सूचना देणारे यंत्र. आजच्या काळात भूकंप ही एक अत्यंत गंभीर नैसर्गिक आपत्ती आहे. काही शहर व गावे काही सेकंदात उद्ध्वस्त करण्याची ताकद या नैसर्गिक शक्तीमध्ये आहे. भूकंपाचा अंदाज अगोदर लावणे अत्यंत कठीण असल्यामुळे अनेक लोकांचा जीव जातो व मालमत्तेचे नुकसान होते. ही समस्या सोडवण्यासाठी आमच्या टीमने नवी कल्पना मांडली आहे. पृथ्वीच्या आत खोलवर बसलेले जाणारे सेन्सर उपकरण जे भूकंप येण्याच्या अगोदर किमान 1 तास अगोदर सूचना देईल. यामुळे लोकांना योग्य निर्णय घेण्यास व सुरक्षित ठिकाणी जाण्यास वेळ मिळेल. आमच्या टीमने भूकंपपूर्व सूचना प्रणाली या प्रकल्पावर काम केले. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भूकंपाच्या आधी काही वेळ पूर्वसूचना देऊन लोकांचे जीव वाचवणे आणि आर्थिक नुकसान कमी करणे हा होता. सुरुवातीला आम्ही सेन्सरच्या सहाय्याने पृथ्वीला कंपन ओळखणारे आणि अलर्ट देण्याचे एक साधे मॉडेल तयार केले होते. प्रकल्प सादर केल्यानंतर आम्हाला शिक्षण, मार्गदर्शन आणि तांत्रिक तज्ज्ञांकडून काही महत्त्वाचे अभिप्राय मिळाले. या अभिप्रायामुळे आमचा प्रकल्प अधिक अचूक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बनला. आमच्या टीमने भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या जीवित आणि आर्थिक नुकसानीच्या समस्येवर उपाय म्हणून भूकंप पूर्वसूचना प्रणाली तयार करण्याची कल्पना मांडली आहे. हा उपाय कसा कार्य करतो? आमची प्रणाली पृथ्वीच्या आतल्या थरांमध्ये बनलेल्या संवेदन आणि डेटा विश्लेषण यंत्रणा यावर आधारित आहे. ही संदेश पृथ्वीतील सूक्ष्म कंपन आणि भूकंपीय दाबातील बदल सतत मोजतात. जेव्हा पृथ्वीच्या आतील थरांमध्ये भूकंपाच्या लहरी निर्माण होऊ लागतात तेव्हा ही प्रणाली त्या बदलांची नोंद घेते आणि सुमारे 1 तास आधी अलर्ट पाठवते. हा अलर्ट सायरन, मोबाईल ॲप वर किंवा सार्वजनिक सूचना प्रणालीद्वारे लोकांपर्यंत पोहोचला जाईल. कोणाकोणाला होऊ शकते. सामान्य नागरिकांना भूकंप येण्याआधी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळ मिळेल. शाळा व कार्यालयांना, विद्यार्थ्यांना व कार्यालयांना सुरक्षित बाहेर काढता येते. सरकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागांना वेळेआधी उपयोगाची योजना करण्यास मदत होईल. धन्यवाद.